आणि मग आपण दोष देतो. काही काही आमचे लोक म्हणायचे की शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यावर तो दारू प्यायचा म्हणून. दारू पिणारे तर सगळे इंटेलेक्च्युअल आहेत, ते का मरत नाहीत? IAS पण पितात, सगळेच पितात, का मरत नाहीत? मग दुसरं स्टॅटिस्टिक्स काढायचं की नॅशनल क्राईम ब्युरोनुसार शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही जास्त नाहीत, त्या सगळ्या समाजाच्या जेवढ्या तेवढ्याच आहेत, मान्य आहे. पण दारिद्र्यामुळं होणारी आत्महत्या ही फक्त शेतकऱ्यात आहे, हे लक्षात ठेवा. बाकी कारण काही वेगळे असतील. राग आला म्हणून आत्महत्या, प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या, काहीतरी मिळायला पाहिजे होतं ते नाही मिळालं म्हणून आत्महत्या. आणि स्टॅटिस्टिक्स बाबत एक म्हण आहे इंग्लिशमध्ये की देर आर 3 टाइप्स ऑफ लाईज. लाईज, डॅम लाईज अँड स्टॅटिस्टिक्स. तो स्टॅटिस्टिक्स कॅन मिसलीड यू. मग तिथे बसून काहीतरी कागदी घोडे नाचून शेतकऱ्यांच्या एखाद्या प्रश्नाला खोटं ठरवणं, खरं ठरवणं, शेतकऱ्यांचे दोष आहेत, मी असं म्हणणार नाही की त्यांचे दोष नाहीत. परवा 47 डिग्री सेंटीग्रेड तापमान होतं आणि आम्हाला शेणखत पांगवायचं होतं. शेणखत पांगवायचं म्हणजे ज्याला आपण शहरी भाषेत घाण म्हणतो, ती खोऱ्यानं ओढायची, टोपल्यात घ्यायची, लांबवर जायचं आणि टोपलं फिरवून टाकायचं. ठीक आहे, तुम्हाला काही जणांना माहीत असेल खेड्यातल्या लोकांना. मी आणि माझी मिसेस, माझा गडीन त्याची मिसेस, आम्ही 4 जण करत. मी माझ्या मिसेसला 12:30 वाजता म्हणलं की फक्त आजूबाजूला नजर टाकून बघ, एक जण तरी कोणी काम करते का. एकही माणूस जवळपास 1.5-2 किलोमीटर परिसरात काम करताना दिसला नाही.